नाही, तयारी जोरात आहे, पण सर्व तयारी मी मीडियासमोर सांगणार नाही. कारण ही स्ट्रॅटेजीची निवडणूक आहे. ही सगळ्या गोष्टी मीडियासमोर सांगता येणार नाही. परंतु ज्या पद्धतीनं त्या मागच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि गेल्या 5 वर्षामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये सातत्याने संपर्क, विधान परिषदमध्ये जे का पदवीधर आमदाराकडनं अपेक्षित आहे ते सर्व कामं आणि त्याच्याशिवाय पक्षाचं पाठबळ, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पूर्ण आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून मागच्या वेळेस जे शक्य झालं नव्हतं, जे काही आपण मतदार नोंदवले होते त्याच्यापेक्षा दुपटीनं यावेळेस मतदार नोंदवले जातील याची मी खात्री देतो. म्हणजे भाजपला पुन्हा पराभूत करण्यासाठी तुमची रणनीती 100% रणनीती आमची तयार आहे. सुधाकर कोळे या ठिकाणी सुधाकर कोळे किंवा सुधीर दिवे असे दोन उमेदवार असण्याची शक्यता वाटते. काल शक्ती प्रदर्शन झालं, त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन झालं, पोस्टरबाजी झाली, तर हे दोन जे उमेदवार संभाव्य वाटत आहेत, तर तुम्हाला नाही, उमेदवार तर राहणारच आहे ना. कोणत्याही निवडणुकीमध्ये उमेदवार राहणारच आहे. उमेदवार महत्त्वाचा नाही आहे. आम्ही सगळ्यांनी केलेलं काम, आमचा सगळ्यांचा संपर्क, या पदवीधर मतदारसंघाची जी अपेक्षित तयारी आहे ती तयारी आणि पक्षाचं पाठबळ हे घेऊन आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला त्याचा सामना करणार आहे. आणि अपेक्षेपेक्षा दुपटी तिपटीनं यावेळेस रजिस्ट्रेशन होईल. कारण मागच्या निवडणुकीपर्यंत बहुतांश लोकांना, सर्वसामान्य जनतेला पण सुद्धा ती निवडणूक काय ग्रॅज्युएट्स कसे नोंदवतात, काय नोंदवतात, हा प्रकार नवीन होता. आता मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीबद्दल चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रजिस्ट्रेशन होतील आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणे होईल. किमान 5 लाख मतदार नवीन मतदार म्हणून तुमच्यातर्फे काँग्रेसतर्फे काही 10,000 नाही, आमचे शहर अध्यक्ष आणि आमदार, आमचे नेते विकासभाऊ ठाकरे आणि परवा आमचे प्रांताध्यक्ष नागपूरला येणार आहे. ही सर्व मंडळी जे काही पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जे काही टार्गेट देणार आहे हे ते सांगतील. परंतु त्या टार्गेटला आम्ही सर्वजण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि काँग्रेसचे